नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल धांडे. आज आपण फॉस्फरिक ॲसिड या विषयावर चर्चा करणार आहोत. फॉस्फरिक ॲसिडचे फायदे काय, फॉस्फरिक ॲसिडचे नुकसान काय आणि कोणत्या प्रकारचा फॉस्फरिक ॲसिड आपण पिकाकरता जमिनीमध्ये यूज केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकारचा फॉस्फरिक ॲसिड? हो, फॉस्फरिक ॲसिडचे 2 प्रकार येतात. ते कोणते 2 प्रकार ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगेन. त्याआधी आपण फॉस्फरिक ॲसिडचे फायदे जाणून घेऊया. जास्त करून फॉस्फरिक ॲसिडचा वापर आपण किडी या पिकामध्ये होताना बघतो. ज्या ठिकाणी आपल्याला केळीचा बुंदा तयार करायचा असेल त्या ठिकाणी फॉस्फरिक ॲसिडचा वापर आपण करतो. दुसरी गोष्ट, फॉस्फरिक ॲसिड हा फॉस्फेटचा एकदम उत्तम स्रोत आहे. त्याच्यामुळे तुमची झाडाची वाढ आणि मुळांची वाढ ही होताना दिसते. नंतर फॉस्फरिक ॲसिडच्या वापरामुळे तुमचा जमिनीचा पीएच जो असतो तो कमी होण्यास फार मदत होते. आणि तिसरी गोष्ट जी आहे ते ड्रीप क्लीन वगैरे हे तर नॉर्मल गोष्ट आहे. तर आता फॉस्फरिक ॲसिडचे आपण फायदे बघितले. आता फॉस्फरिक ॲसिडचे नुकसान काय ते आपण जाणून घेऊया. फॉस्फरिक ॲसिडचा अति जास्त वापर आपल्या जमिनीकरता खूप धोकादायक आहे. फॉस्फरिक ॲसिडचा अतिवापर केल्यामुळे तुमच्या जमिनीची आम्लता वाढू शकते आणि जमिनीची आम्लता वाढल्यामुळे जे मेजर न्यूट्रिशन असतात, कॅल्शियम, पोटॅश, मॅग्नेशियम यासारखे मेजर न्यूट्रिशन्स तुमच्या जमिनीतून मुळांद्वारे पिकांपर्यंत जाण्यास खूप अडथळा निर्माण होतो आणि परिणामी आपल्याला झाडावरती त्याचे रिझल्ट्स दिसून येतात. जसे झाडाची वाढ खुंटणे, झाड अळकणे, मुळा डेव्हलप न होणे. तर हा फॉस्फेटचा अतिवापर किंवा लो क्वालिटीचा फॉस्फरिक ॲसिड आपण जे वापरतो त्याच्याने आपल्याला तोटे पाहायलाच मिळतात. आता मार्केटमध्ये फॉस्फरिक ॲसिड जे विकलं जातं किंवा शेतकरी लोक जे घेतात, जनरली बहुतेक शेतकरी लोकांना माहीत नसतं की फॉस्फरिक ॲसिड कोणतं चांगलं आणि फॉस्फरिक ॲसिड कोणत्या प्रकारचं आपण वापरलेलं पाहिजे. जनरली फॉस्फरिक ॲसिड तुम्हाला 40 रुपयापासून ते 60-65 रुपयापर्यंत, म्हणजे 1500 ते 22 रुपयाची कॅनपर्यंत मिळतं. मग जनरली फॉस्फरिक ॲसिड लोक काय करतात, 1500, 1600, 1800 जो त्याच्या परीने फॉस्फरिक ॲसिड देतो. पण हे जे फॉस्फरिक ॲसिड तुम्ही जे विकत घेऊन बागाला सोडत आहात हे इंडस्ट्रीयलमध्ये यूज होणारा फॉस्फरिक ॲसिड आहे. त्याचा कलर पांढरा असतो आणि हे फॉस्फरिक ॲसिड आपल्या जमिनीकरता घातक असते, कारण ते ॲग्रिकल्चर यूज करता बनवलेलंच नाही आहे. त्याच्याकरता फॉस्फरिक ॲसिडचा वापर जर करायचा असेल तर आपल्याला फॉस्फरिक ॲसिड कोणतं यूज करायचं आहे, तर आपल्याला फॉस्फरिक ॲसिड यूज करायचं आहे ॲग्रिकल्चर यूज होणारं फॉस्फरिक ॲसिड फूड ग्रेड. ज्या ठिकाणी आपण कॅन विकत घेतो त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी फूड ग्रेड किंवा ॲग्रिकल्चर यूज ओनली असं फॉस्फरिक ॲसिड तिथे लिहून मिळतं आणि त्याचा कलर जो असतो ग्रीन. हे फॉस्फरिक ॲसिड आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला पांढरं वापरायचं आहे की ग्रीन वापरायचं आहे. आता ग्रीन फॉस्फरिक ॲसिडचा फायदे काय हे मी तुम्हाला आधी सांगितले. ते फायदे आपल्या ग्रीन फॉस्फरिक ॲसिड वापरल्यामुळे होतात. आणि नुकसान जे तुम्हाला सांगितलं हे तुम्ही इंडस्ट्रीयल ग्रेडचं फॉस्फरिक ॲसिड जे असतं, इंडस्ट्रीयल यूजमध्ये होणारं फॉस्फरिक ॲसिड, त्याच्याने हे नुकसान होतं. मला जनरली सगळ्या शेतकऱ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश असा आहे की फॉस्फरिक ॲसिड आजपर्यंत कोणाला माहीत होतं की नाही होतं मला माहीत नाही, पण माहिती असूनसुद्धा जर तुम्ही कमी किमतीचं फॉस्फरिक ॲसिड जर घेऊन तुम्ही जमिनीला सोडत असाल तर तुमची जमीन खराब करतात. तुमच्या आजचे दिवस तुमचे निघून जातील, पण येणारी आपली पुढची पिढी जी आहे त्यांची जमीन तुम्ही त्यांना खराब करून द्या. म्हणून जनरली काय करायचं, फॉस्फरिक ॲसिड जर वापरायचं असेल तर ॲग्रिकल्चर यूज असलेलं फूड ग्रेडचं फॉस्फरिक ॲसिड ग्रीन कलरमध्ये जे येतं त्याचाच वापर करा. मार्केटमध्ये बेल्जियम फड कंपनीने फॉस्फरिक ॲसिड आणलेलं आहे. ते फूड ग्रेडचं ॲग्रिकल्चर यूजमध्ये फॉस्फरिक ॲसिड आहे, ग्रीन फॉस्फरिक ॲसिड आहे. त्या फॉस्फरिक ॲसिडचे अतिशय उत्तम रिझल्ट असे मिळत आहेत. जर तुम्ही फॉस्फरिक ॲसिडचे रिझल्ट जर कधी बघायला गेले, जर तुम्ही ओरिजिनल फॉस्फरिक ॲसिड जर कधी सोडलं, तुम्हाला 24 ते 48 तासाच्या आत फॉस्फरिक ॲसिडचे रिझल्ट मिळतात. तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून फॉस्फरिक ॲसिडचे रिझल्ट, म्हणजे जसं तुम्ही केळीच्या बुंदावळी करता जर वापरत असाल तर तुम्हाला नक्कीच बुंदा तिथे पाहायला मिळेल. जर फळधारणाच्या वेळेस वापरत असाल तर नक्कीच तिथे फळधारणा वगैरे चांगली लागेल. जर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर सोडत असाल तर त्याच्याने फॉस्फरिक ॲसिडचे फायदे तुम्हाला केळीवरती लगेच पाहायला मिळतील. पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा हा एकच उद्देश आहे की फॉस्फरिक ॲसिड वापरायचं असेल तर ॲग्रिकल्चर यूज होणारं फॉस्फरिक ॲसिड ग्रीन फॉस्फरिक ॲसिडच वापरा. इंडस्ट्रीयलमध्ये यूज होणारं फॉस्फरिक ॲसिड वापरून आपण आपली जमीन खराब करून घेऊ नका, कारण तिच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक पाणी ॲड करून किंवा सल्फ्युरिक ॲसिड ॲड करून फॉस्फरिक ॲसिड विकलं जातं. म्हणूनच त्याची किंमत जी आहे तुम्हाला 1600 ते 2200 वगैरे अशा वेगवेगळ्या किमतीला ते मार्केटमध्ये मिळतं. आणि तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं असेल, जर फॉस्फरिक ॲसिड जर चुकून एखाद्या शेतकऱ्याने जर जास्त सोडलं तर जमिनीच्या मुळा वगैरे जळायलात वगैरे आपण जे म्हणतो, हे सल्फ्युरिक ॲसिड त्यामध्ये जास्त ॲड केलेलं असतं. त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला बघायला मिळतो.
म्हणून तुम्ही फॉस्फरिक ॲसिड वापरायचं असेल तर ग्रीन फॉस्फरिक ॲसिड बेल्जियम फळचंच वापरा. त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे. तुम्ही साधारण 80 रुपये किलो, 40 रुपये किलो, 50 रुपये किलोचं फॉस्फरिक ॲसिड घेतात. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 100-150 रुपये ॲड करून जर आपल्याला चांगलं फॉस्फरिक ॲसिड जर मिळत असेल तर त्याचे फायदेच फायदे आहेत. तसं फॉस्फरिक ॲसिड का नाही वापरायचं? बरेच शेतकरी लोक फॉस्फरिक ॲसिडच्या रेटमध्ये तुम्हाला बार्गेनिंग करताना दिसत असतील आणि बुंदावाडी करता बऱ्याच कंपन्यांनी असे प्रोडक्ट आणलेले आहेत की त्याचा खर्चच तुम्हाला 1 रुपया प्रति झाड वगैरे जातो. मग त्यापेक्षा फॉस्फरिक ॲसिड तुम्हाला 500 रुपये जर 2 किलो 1000 खर्च पडत असेल तर मग हे काय वाईट आहे? म्हणून विचार करा, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरा आणि आपल्या जमिनीला सुद्धा वाचवा आणि पुढच्या पिढीला येणाऱ्याला जमीन चांगली करून द्या. विनाकारण चुकीची निर्णय घेऊन स्वस्त आणि खराब वस्तू वापरून आपली जमीन खराब करू नका. तुम्हाला जर डिटेल्समध्ये फॉस्फरिक ॲसिडची माहिती हवी असेल तर तुम्ही 8180884400 नक्की संपर्क करा. तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड नक्की चांगलं देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचे काय फायदे वगैरे काय आहे हे नक्की मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद.